नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने गाडीत बसलेल्या दोघांनी चालकाला कोयत्याचा धाक दाखवत चारचाकी कार आणि मोबाईल लंपास केल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावरील खरपुडी फाटा तालुका खेड या ठिकाणी घडली. प्रसंगावधान राखत शिरोली तालुका खेड या ठिकाणी चालकाने चालत्या वाहनामधून उडी मारत आपली सुटका करून घेतली. या प्रकरणी खेड पोलिसांत 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक सचिन दगडू मोरडे वय वर्ष 43 राहणार मंचर तालुका आंबेगाव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. सचिन मोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इर्टिगा मोटार पुण्याहून मंचरकडे येत असताना संध्याकाळी 6 वाजता राजगुरुनगर जवळ 2 जणांनी लिफ्ट मागितल्यानं मोरडे यांनी त्यांना मोटारीत घेतले. त्यानंतर खरपुडी फाटा या ठिकाणी गाडी आल्यानंतर पाठीमागे बसलेल्या मोरडे यांच्या गळ्याला कोयता लावला. मोरडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याबरोबर दुसऱ्याने मोरडे यांचे दोन्ही हात दोरीने बांधले व ड्रायव्हर सीटवरून ओढून मागच्या सीटवर आडवे झोपवले. आरोपींनी मोरडेंच्या खिशातील मोबाईल घेतला. फोन पे आणि गुगल पेचा पासवर्ड विचारला, परंतु मोरडे यांनी दिला नाही. त्यानंतर एक जण गाडी चालविण्यास बसला. गाडी थोडी पुढे गेल्यानंतर मोरडे यांनी प्रसंगावधान राखून चालू गाडीतून उडी मारली. सदर भामटे गाडी व मोबाईलसह राजगुरुनगरच्या दिशेने निघून गेले. मोरडे यांनी अन्य वाहनातून जाऊन राजगुरुनगर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली, तर वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर रविवारी 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चाकणमधील आंबेठाण चौक या ठिकाणी मालवाहतूक ट्रक उलटला. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये काही जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी कळवले आहे. किती वेळ लागेल यायला? 197 खेड आळंदी विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून मंगळवारी 22 ऑक्टोबरपासून राजगुरुनगर येथील खेड उपविभागीय अधिकारी तथा प्रांत कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीचे उमेदवार नामनिर्देशन पत्रासह सर्व निवडणूक प्रक्रियेचे कामकाज आतापर्यंत खेड तहसीलदार कार्यालयात होत होते. पहिल्यांदा खेड आळंदी विधानसभा निवडणुकीचे उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र, छाननी आणि माघार ही सर्व प्रक्रिया प्रांत कार्यालयात होणार आहे. तहसीलदार कार्यालयाकडे जाणारे सर्वच रस्ते वाहतूक कोंडीत नेहमीच अडकलेले असतात. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयात ये जा करताना दररोज मोठी कसरत करावी लागत असते. त्यामुळे प्रांत कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. प्रांत कार्यालयात मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ असून उमेदवारांसह केवळ 4 जण असे एकूण 5 व्यक्तींनाच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. चाकण आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी फाटा तालुका खेड येथील हिताची कंपनीचे एटीएम मशीन फोडून स्कॉर्पिओमध्ये साहित्य भरून रोख 11,52,000 रुपये शुक्रवारी 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री काढले. त्यानंतर आपल्या स्कॉर्पिओमधून 5 ते 6 चोरटे पळून जात असताना चोरट्यांचा महाळुंगे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग केला. त्यानंतर चोरटे स्कॉर्पिओ जीप सोडून पळाले. या प्रकरणी 5 ते 6 चोरट्यांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा पाठलाग करून त्यांची मोटार आणि 11.5 लाख रुपये रोकड, एटीएम फोडण्याचे साहित्य, गॅस कटर, सिलेंडर, एटीएम मशीन ओढण्यासाठीचा बेल्ट आदी साहित्य हस्तगत करणारे पोलीस कर्मचारी अमोल माटे, युवराज बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र परदेशे, जाधव, पोलीस हवालदार चाफळे, काळे, लोखंडे, खांडेकर, शिंदे आदींचा पोलीस अधिकाऱ्यांनी सन्मान केला आहे. पोलिसांच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे श्वानवीरा बॉम्ब शोधण्यात अव्वल. श्वानवीरा ठरली ब्रांच पदकाची मानकरी. पुणे ग्रामीण बॉम्ब शोधक व नाशक पथकातील चाणक्य व अत्यंत हुशार श्वानवीरा हिची पोलीस मेळाव्यात घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुणे ग्रामीण दलातर्फे निवड करण्यात आली. श्वानवीरा हिने स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या आर्टिकलमध्ये बॉम्ब शोधण्याचे उत्कृष्ट काम केले. यामध्ये तिचा 3रा क्रमांक आला. श्वानवीरा हिला ब्रांच पदक प्राप्त झाले आहे. 19वा कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2024 नुकताच संपन्न झाला. यामध्ये 5 जिल्हा, यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण जिल्ह्यांचा सहभाग होता. या मेळाव्याच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या स्पर्धेत तिचा 3रा क्रमांक आला. श्वानवीरा हिला ब्रांच पदक प्राप्त झाले. बक्षीस वितरण कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुरारी तसेच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सांगलीचे संदीप घुगे, साताऱ्याचे समीर शेख, सांगलीचे अतुल कुलकर्णी व पुणे ग्रामीणचे पंकज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
श्वानवीरा व पोलीस हवालदार गणेश फापाळे आणि गोरखनाथ भामगर यांना हस्ते ब्रांज पदक व प्रमाणपत्र देण्यात आले। श्वानवीरा हिची सकाळी 5 वाजल्यापासून रनिंग, वॉकिंग तसेच वेगवेगळी प्रॅक्टिस घेतली जाते। वीरा आता 2.5 वर्षांची झाली असून व्हीव्हीआयपी दौरे वीरा करते। अनेक गुन्ह्यांच्या तपासात चांगल्या प्रकारे तिने कर्तव्य केलेले आहे। सलग दुसऱ्या वर्षी श्वानवीरा हिने पदक प्राप्त केले असल्याचे गणेश फापाळे यांनी सांगितले। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी मुळगावी खेड तालुक्यातील श्री क्षेत्र यमाई कणेरसर येथे भेट दिली। मोठी सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे खेड तालुक्यातून सत्कारासाठी उपस्थित विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचा प्रोटोकॉलमुळे सत्कार करता आला नाही। सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे येत्या 10 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असताना ग्रामस्थांच्या आग्रहास्तव नियोजित वेळेनुसार पुण्यातून सकाळी मोटारीने कणेरसर येथे आले होते। वडिलोपार्जित चंद्रचूड वाड्याला भेट देऊन पाहणी केली। वाड्यातील देवघरातील लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेऊन कुटुंबियांची भेट घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमस्थळी आल्यानंतर ग्रामदैवत कुलस्वामिनी यमाई देवीचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी सपत्नीक दर्शन घेतले। सरन्यायाधीश यांच्या स्वागतासाठी गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, वकील मंडळी, शाळकरी विद्यार्थी ढोल लेझिम पथकासह उपस्थित होते। ग्रामस्थांच्या वतीने बाबाजी दौंडकर, लक्ष्मण ताम्हाणे यांनी सरन्यायाधीश यांचा आणि पत्नी कल्पना चंद्रचूड यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। प्रशासनाच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांनी श्रीमती कल्पना चंद्रचूड यांचा सन्मान करण्यात आला। राजगुरुनगर बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अॅडव्होकेट रोहिदास टाकळकर यांनी त्यांचा सत्कार केला। कल्पना चंद्रचूड यांचा शासनाच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांनी सन्मान केला। खेड तालुक्यातील कणेरसर हे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे गाव असून त्यांनी गावाला भेट दिली आणि राम मंदिराच्या ऐतिहासिक निकालावर त्यांनी भाष्य केले। सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड म्हणाले, मी भारताचा सरन्यायाधीश झालो। अनेक वेळा कोर्टात काम करताना असे होते की याचा पर्याय काय आहे हे सुचत नाही। माझ्याकडे अयोध्येचे काम आले होते। 3 महिने त्याच्यावर आम्ही विचार करत होतो। शेकडो वर्षापासूनच्या प्रश्नावर मार्ग सापडत नव्हता। त्यावेळी मी माझ्या दैनंदिन जीवनात पूजा करताना या प्रकरणावर मार्ग शोधून देण्याची देवांना प्रार्थना केली। देवावर विश्वास, आस्था असेल तर नक्की मार्ग मिळतो, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले। चंद्रचूड हे त्यांच्या मूळगावी म्हणजे खेड तालुक्यातील कणेरसर येथे आले होते। त्यावेळी त्यांनी अयोध्येचा निकाल देणे कसे अवघड होते, त्यातून कसा मार्ग काढला याचा खुलासाच केला। चंद्रचूड आपले मूळगाव असलेल्या खेड तालुक्यातील कणेरसर येथे सहपत्नी भेट दिली। यावेळी ते पारंपरिक पोशाखात कुलदैवत यमाई देवीचे दर्शन घेतले। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे स्वागत करण्यात आले। धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्याच मूळगावी आले होते। त्यावेळी ग्रामस्थांनी स्वागत करून त्यांचा सन्मान केला। धनंजय चंद्रचूड यांनी लहानपणीच्या आठवणी जागवल्या। 10 वर्षानंतर गावाला आलो आहे। आ सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा घणू या ओवीतून गावकऱ्यांचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी अशा शब्दात चंद्रचूड यांनी माऊलींच्या ओवीचा आधार घेत गावकऱ्यांच्या सन्मानाने भारावून गेलो आहे, असं देखील ते म्हणाले। मला आपल्या सांगण्यात फार अभिमान वाटतो की माझी पत्नी जी आहे कल्पनादास, ती स्त्री सशक्तीकरणासाठी ती दररोज कार्यरत असते। आम्ही 2 छोट्या मुलींना दत्तक घेतलं आहे। त्या मुली आमच्याबरोबर अलाहाबादमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा त्यांचे वडील आमच्याकडे काम करत होतो। त्या मुली अपंग असे म्हणणार नाही, स्पेशल नीड्स मुली आहेत। पण गेले 10 वर्ष या 2 मुलींच्याकडे आम्हाला देखरेख करताना कितीतरी जीवनाचे पैलू त्या मुलींच्याकडून मला मिळतात आणि आज पण मिळत असतात। चाकण नगर परिषद हद्दीत शहरातील मुख्य रस्त्यावर शिवाजी विद्या मंदिर ते मार्केट यार्ड व काळूस रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे। रस्त्यावर दुचाकी व 4 चाकी गाड्या पार्किंग करणे, तरकारी खरेदी करत असताना गाडी लावून तरकारी खरेदी करणे यामुळे अशी बजबज पुरी होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या भूमिकेनंतर मराठा समाजाचा उमेदवार खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात असणार असल्याचे संकेत मिळत आहेत। खेड तालुक्यात झालेल्या मराठा आंदोलने पाहता या उमेदवारीला महत्त्व असणार आहे। खेडमधील इच्छुकांनी सोशल माध्यमात पोस्टर टाकण्यास सुरुवात केली आहे। लोकशिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या पुणे विभागस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत 8वी ते 10वी या गटात धानोरे तालुका खेड जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक मिळवला। आता या शाळेची निवड राज्यस्तर स्पर्धेसाठी झाली आहे। या शाळेने नुकताच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात शासकीय शाळा गटात प्रथम क्रमांक मिळवला होता। आता पुन्हा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे। आळंदी येथील वारकरी संप्रदायातील गुरुवर्य रामचंद्र बाबा बोधे यांच्या पुण्यस्मरण कीर्तन महोत्सवाची सांगता शांती ब्रह्म मारुतीबाबा कुरेकर महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। खेड तालुक्यात चाकण येथे सर्व पक्षांची नुकतीच बैठक झाली।
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील देखील उपस्थित होते, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते। त्यानंतर रविवारी 20 ऑक्टोबर रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। आपला कुणाच्याही उमेदवारीला पाठिंबा नाही आणि विरोध देखील नसल्याने त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले। सर्व पक्षीयांच्या या बैठकीनंतर काही अनेकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केले जात होते। वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या। या पत्रकार परिषदेनंतर त्या सर्व विषयांना पूर्णविराम मिळाला आहे। तर आम्ही महायुतीमधले घटक पक्ष आहोत। भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथभाईंची शिवसेना असेल आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अन्य काही पक्ष आहेत। तर त्यामुळं महाविकास आघाडीची जागा कोणाकडे जावी, त्यांचा उमेदवार कोण असावा कोण नसावा याच्याबद्दल आम्हाला बोलण्याचा अधिकार पण नाही, आमचा काही संबंध नाही। काही लोकांनी त्या अँगलने चर्चा सुरू केल्या की मग अमुक उमेदवाराला पाठिंबा आहे, अमुक उमेदवाराला विरोध आहे। आमचा महाविकास आघाडीतल्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, कोणालाही विरोध नाही। आम्ही त्यांच्या कोणत्या नेत्यांना भेटलो नाही किंवा त्यांच्या इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली नाही। आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।